श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मला तुम्हाला एक युनिक गोष्ट म्हणजे एक इतिहासातली गोष्ट सांगायची होती. इतिहासातली नाही म्हणा, ती वर्तमान काळात सुरूच आहे ती गोष्ट. पण असं वाटलं, की माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत ती शेअर करायची. तर ती झालं असं, की मी सुरुवातीला जर सगळं हे करून देईल, तर तुम्हाला इंटरेस्ट राहणार नाही ऐकण्यामध्ये. पण मला तुम्हाला सांगावसं वाटतं, कारण की बराच दिवस झाले तो मुद्दा सुरू आहे आणि मला सगळे प्रश्न विचारत आहे, की "ताई असं का? ताई तसं का? ताई तसं का? हे तुमचे शॉर्ट्स असे का?" म्हणजे विचारत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं, की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी द्यावीत. तर झालं असं, की मला कॅन्सर झाला आणि मला कॅन्सर झाल्यानंतर मला सगळ्यांचे फोन येणं सुरुवात झाले. म्हणजे मित्रचे, मैत्रिणींचे असे सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाले मला. आता त्याला 3 वर्ष, मला 4थं वर्ष कॅन्सरला लागलेलं आहे, कंप्लीट आहे. तर मी ते फोन उचलायची आणि ते नंबर माझ्याजवळ सेव्ह होत गेले आपोआपच. असे माझ्याजवळ 100-150 नंबर सेव्ह झाले. मी ते सेव्ह नंबर नंतर माझं ऑपरेशन झालं. मग मी कॅन्सर थोडी-थोडी रिलीफ होत गेली. तर मग माझ्या लक्षामध्ये आलं, की चला काही हरकत नाही. आपल्याजवळ एवढे क्लासमेटचे म्हणजे जेंट्स असो, लेडीज असो, सगळे असो आपल्याजवळ एवढे सगळे नंबर जमा झालेले आहेत. तर मग माझा विचार असा आला, की आपण ना ग्रुप तयार करायचा. तर सगळ्यात पहिले मी स्वतः एक लेडीजचा ग्रुप तयार केला आणि लेडीजच्या ग्रुपवर सगळ्यांना टाकलं. ज्या माझ्या लेडीजच्या मैत्रिणी होत्या भूतकाळातल्या, विशेष म्हणजे क्लासमेट होत्या. मैत्रीण माझी एकच होती. माझ्या मैत्रिणी कोणत्या नव्हत्या. माझी मैत्रीण एकच होती. आणि मी नावं बदलून तुम्हाला समोर सांगणारच आहे ती सगळी गोष्ट. तर मग मी तो ग्रुप तयार केला. त्याच्यानंतर मग विचार आला, की चला आपल्याजवळ जेंट्सचे नंबर आहे. त्यांना वेगळं-वेगळं ठेवल्यापेक्षा सगळ्यांना आपापले आपसात नंबर मिळतील. म्हणून मग त्यांचा पण एक ग्रुप तयार केला आणि लेडीजच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला, की कोणाकोणाला जेंट्सच्या ग्रुपवर टाकायचं आहे का बा? कोणाला इंटरेस्ट आहे का? त्याच्यातल्या 5-6 मैत्रिणींनी मला होकार दिला, की "हो, आम्हाला तू टाक जेंट्सच्या ग्रुपवर. आम्हाला इंटरेस्ट आहे. आम्हाला बोलायचं आहे सगळ्यांसोबत. त्यांचे नंबर्स आमच्याजवळ नाही आहेत." मग मी त्यांना पण जेंट्सच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व केलं. तर काही दिवसांनी काय झालं, आमचा शेगावचा टूर बनला. आम्ही शेगावला जाऊन आलो आणि शेगावला जाऊन आलो, तर त्याच्या पहिलेच मला असं वाटलं, की आता आपल्याला म्हणजे कॅन्सरमध्ये सगळे केस वगैरे जातात. मला असं वाटलं, की आपल्याला आपले पूर्ण केस गेले होते माझे. मग मला एकदम केस यायला एकदम म्हणजे मी जशी-जशी कॅन्सर रिलीफ होत गेली, तर मला केस यायला सुरुवात झाली. तर मी केस म्हणजे मला एकदम असे खूप सारे असे बॉबकटसारखे मला केस आले. तर मला पण इंटरेस्ट आला. मी म्हटलं चला काही हरकत नाही. आपण ना मस्तपैकी चॅनल खोलायचं. माझा मुलगा म्हणे, "माझा 5G फोन आहे." माझ्याजवळ नव्हता. माझ्याजवळ 4G होता. माझं आपलं काम छोटंसंच होतं. मला पहिल्यापासून जास्त गोष्टीची हव्यास कधीच नाही राहिली. पण मुलगा म्हणे, की "काय हरकत आहे, तू ना Instaवर म्हणजे एका ॲपवर बनवतेस तू आणि ते दुसऱ्या ॲपवर जातात. तू एक काम कर, तू ना या ॲपवर बनव. म्हणजे तुझी चॅनल तयार होईल." मी म्हटलं, "नाही रे बाबा, मला याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे, काही नाही आहे." "काही नाही होत मम्मी, बनव ना." आणि विशेष म्हणजे माझ्या मुलांनी जी गोष्ट म्हटली मला, ते गोष्ट मला एकदम हृदयाला लागून गेली, की तुला जर काही झालं, तर हे तरी डिलीट होऊ शकते, हे होऊ शकते. पण हे असं चॅनल आहे, की त्याच्यामधून तू डिलीट कधीच नाही होणार. तू आमच्या आयुष्यामध्ये नेहमीसाठी राहशील. तुझं चॅनल आमच्यापाशी राहील, तर आम्ही तुला पाहत जाऊ टीव्हीवर. तुला जर काही झालं तर. पण कोणतीच मुलं असा विचार करत नाहीत, की आपल्या आईला काही झालं पाहिजे. त्यांनी मला स्वतःहूनच चॅनल खोलून दिलं. त्याच्यावर डी नाही, काही नाही, काहीच नाही. मग मी त्याच्यावर थोडे-थोडे व्हिडिओ टाकायची. पण मी स्वतः तयार नाही करायची. एवढं मी इंटरेस्ट नाही घ्यायची त्याच्यामध्ये. मी ना एका ॲपवरचे डाउनलोड करायची आणि त्याच्यावर सेंड करायची, की चला चालते का, नाही का? असं करत माझे फॉलोअर्स स्वतःहूनच या चॅनलवर वाढत गेले. या चॅनलची गोष्ट. माझे वाढत गेले फॉलोअर्स. आणि माझ्या अंतर्मनी असं काहीच नाही, की मला काही फेमस व्हायचं आहे, की मला काही इन्कम करायचं आहे वगैरे काही नाही. कारण की कॅन्सरला पाहता माझ्याकडून मेहनत होईल की नाही, हे मला शक्य नव्हतं. त्याच्यानंतर काय झालं, आम्ही शेगावचा टूर प्लॅन केला. शेगावचा टूर प्लॅन केला, तर तिथे आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलो. ज्या लेडीजच्या ग्रुपच्या होत्या, आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलो. तिथे आम्ही वन डे आणि वन नाईट असं स्टे केला विसावा सेंटरमध्ये. तर तिथे आम्ही मस्त राहिलो आणि
मला इंटरेस्ट नव्हता ते व्हिडिओ बनव, हे बनव, ते बनव, टाकव. जे मुलीने बनवले ते मी टाकायचा प्रयत्न केला. तर माझं असं मनीने ध्यानीने वगैरे काहीच नव्हतं. तर त्यात काय झालं, मी तिथे राहिले समजा आणि त्याच्यानंतर वापस आले, परत आले तिथून आणि त्याच्यानंतर मी लेडीजच्या ग्रुपवर एक वेगळी रीत पाहिली, की त्याच्यानंतर माझ्याबद्दल काय शिजलं होतं यांच्या मनामध्ये, काय नाही मैत्रिणींच्या, की अशा 2 मैत्रिणी होत्या माझ्या, की भूतकाळातल्या. एक माझी पेटंट मैत्रीण नव्हती आणि एक पेटंट होती, खूप जिवलग होती, तिच्याशिवाय मी राहायचीच नाही. तर मी तिच्याशिवाय राहायची नाही. ती माझ्याशिवाय राहायची की नाही मला माहीत नाही, पण मी तिच्याशिवाय राहायची नाही. ती मला कुठे पण लागायची. इथपर्यंत की माझं लग्न व्हायच्या पहिले पण ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि लग्न झाल्यानंतर थोडे दिवस कॉन्टॅक्ट तुटले होते. पण नंतर माझी मुलं जेव्हा लहान-लहान होती, माझं घर पण छोटंसंच होतं, तेव्हापासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. तिच्या घरी मी जायची, राहायची, ती माझ्या घरी यायची, राहायची. आम्ही दोघीच कॉन्टॅक्टमध्ये होतो. 2 मैत्रिणींचे नंबर होते आमच्याजवळ, पण आम्ही एवढं कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्या नव्हतो. एक बुलढाण्याला राहायची आणि दुसरी पण बुलढाण्यालाच होती. आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये एवढं नव्हतो. आम्ही दोघीच जणी एकमेकांच्या सोबत राहायचो. ती म्हणजे आम्ही जवळ पडायचो ना, अमरावती आणि परतवाडा, त्यामुळे आम्ही जवळ पडायचो. तर मग मी काय केलं, मला ती गोष्ट अनुभवात येत गेली, की म्हणजे ती जी होती, जी माझी पेटंट मैत्रीण नव्हती, तिचं यूट्यूब चॅनल ऑलरेडी होतं, पहिलेच होतं. आणि ती आम्हाला भेटल्यानंतर तिने चालू केलं असं तिचं म्हणणं होतं. मला तर काही खरं खोटं माहीत नव्हतं. पण मी तिला फुल रिस्पॉन्स केला होता. विशेष म्हणजे तिने चॅनल सुरू केलं, ती व्हिडिओ टाकायची तर मला आवडायचं, की तू असं टाक, तू तसं टाक. पण की माझ्या मनामध्ये काहीच नव्हतं. कोणत्याच गोष्टीचा भेदभाव नव्हता किंवा मला या सेक्टरमध्ये फेमस पण व्हायचं नव्हतं. काहीच गोष्टीचं नव्हतं मला आणि मला आज पण नाही येते. ज्या गोष्टीची आपण जास्त हव्यास करतो ना, ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते हे मला माहीत होतं. मग मला माझ्याबद्दल त्या ग्रुपवर काही टाकण्यात येत होतं आणि ही काही टाकायची, की इथपर्यंत की ही कोण्या मुलासोबत बोलत होती आणि हिला इंटरेस्ट होता आणि हिने असं केलं आणि हिने तसं केलं, अशी ती छोटे-छोटे कमेंट्स पास करायची. आता तिने पहिले पास केले, तर मी इग्नोर केलं. मी म्हटलं जाऊ दे, लेडीजचाच ग्रुप आहे, टाकलं तर काही फरक पडत नाही, काही गोष्ट नाही. मला काही टेन्शन नाही आलं त्या गोष्टीचं. मग मी त्यांना इग्नोर केलं. दोघींना पण, म्हणजे ती हिला साथ द्यायची आणि ही पण बोलायची. आता ही मला माहीत होती, जी माझी मैत्रीण परतवाड्याला राहते. मला माहीत होतं, की हिला कसं सुनता भी दिवाना आणि कायता भी दिवाना असं हिचं काम होतं. हिला मी ओळखायची चांगली. त्यामुळे मी हिला इग्नोर करायची. तर एक दिवस काय झालं, असंच एक माझा मित्र म्हणजे माझा क्लासमेट आपले मित्रच असतात आणि आपण आता 45 एजमध्ये आहोत. त्यामुळं कसं असतं, की 45 एजमध्ये कोणता मित्र आपल्याला संसाराने आपला पती पहिले महत्त्वाचा असतो, बाकीचे सगळे महत्त्वाचे नंतर असतात. तर मला आता माझी तब्येत खराब होती त्यामुळे ऑलरेडी मी मोबाईल साहजिकच पाहायची. तर माझा तो मित्र होता ना, तो दिवसभर त्या दिवशी ऑनलाईन होता. तर त्याच्या पहिले काय झालं, त्याच्या पहिले ही जी होती, जिचं यूट्यूब चॅनल होतं, तिनं मला इंग्लिशच्या सरांवरून, म्हणजे इंग्लिशच्या सरांचं काय 10वीपर्यंत मला जे इंग्लिशचे सर होते, तर ते सरनं माझा लाड याच्यासाठी करायचे, की मला 100 पैकी 80, 100 पैकी 70 असे मार्क राहायचे. 10वीला पण मला 100 पैकी 80 ते 70 की 70 मार्क आहेत मला आणि मी सगळ्याच विषयात प्रावीण्य प्राप्त होते. मराठीमध्ये सुद्धा मला 100 आहे, 100 पैकी 70 आहेत. सगळ्याच विषयात चांगली होती. पण माझं बोलणं, माझं इंग्लिशमधलं भाषण देणं त्या सरांना आवडायचं. तर ती माहिती आहे का, लेडीजच्या ग्रुपवर कमेंट्स करायची, की जिचं यूट्यूब चॅनल आहे ती, की इंग्लिशबद्दल बोलू नका, सीमाला रागील. इंग्लिशबद्दल बोलू नका, सीमाला रागील. सरांची सीमा आवडती आहे. अशी वाईट कमेंट्स करायची ती. तरी मी तिला इग्नोर केलं. त्याचंही कारण मी तुम्हाला सांगेल. त्याचं कारण मी थोडक्यात तुम्हाला हे सांगते इग्नोर करायचं. कारण की मला ऑपरेशनला जायचं होतं आणि माझी जी पेटंट मैत्रीण होती, त्या पेटंट मैत्रिणीला मी फोन केला, की मी तिचं नाव, परतवाड्याला राहते ती, पण मी तिचं नाव एक काल्पनिक घेते, की तिचं नाव अनिशा नाव ठेवते तिचं. तर तिने काय केलं, अनिशाने, मी तिला फोन केला, अनिशा असं आहे आणि मला पैशांची गरज आहे, मला सिटी स्कॅन करायचं आहे. तर ती म्हणे, सीमा माझ्याजवळ एवढ्या पैशाची अवेलेबल नाही आहे मी. अनिशा म्हणाली. तर अनिशाने काय केलं, माझा जो लेडीजचा ग्रुप होता, तेव्हा जेंट्सचा ग्रुप बनायचा होता, म्हणजे सॉरी, दोन्ही ग्रुप बनायचे होते. तर म्हणजे मला काही एवढं आठवत नाही आहे. तर तिने काय केलं, तिने त्या ग्रुपवर टाकलं, हो लेडीजचा ग्रुप होता, लेडीजच्या ग्रुपवर तिने टाकलं, की आपल्याला सीमाला अशी मदत करायची आहे
आणि सीमाला अशी अशी पैशाची गरज आहे, तर आपण सगळे मिळून तिला पैसे जमा करून देऊ. तर मला काहीच माहीत नाही, काऊन की माझी परिस्थिती अशी होती की मला ऑपरेशन व्हायचं होतं आणि मला सिटी स्कॅन करायचा होता आणि कॅन्सरमध्ये कोणीच त्या ग्रुपवर किंवा कोणत्या गोष्टीवर, कोणत्याच गोष्टीवर लक्ष देत नाही. काही घेणं देणं नसतं. आपलं तब्येत बरी ना आपण बरं. फक्त फोनवर आपण बोलतो. मला WhatsApp वगैरे काहीच इंटरेस्ट नव्हता मला. मग तो सगळ्यांनी मेसेज पाहिला. कोणीच रिप्लाय दिला नाही. हिनी अनिशाला फोन केला. जी YouTubeची आहे, तिने अनिशाला फोन केला, की मला तिला मदत करायची आहे. असं मला अनिशाने स्वतः सांगितलं, की मला सीमाला मदत करायची आहे. तर मला जेवढे वाटेल तेवढे तिला फोनपे नंबर माग, मी टाकते. त्या टाईमला माझा फोनपे नव्हता, काही नव्हता. आम्ही जिथे राहतो अपनागरमध्ये, तिथे एक खूप चांगला दादा होता. आता तो पोलिसमध्ये लागलेला आहे. त्या दादानी मला त्याचा फोनपे नंबर दिला. तुम्हाला जर कोणी पैशाची मदत करत असेल म्हणे, तर काही हरकत नाही काकू, मी तुम्हाला नंबर देतो. माझ्या मुलाला नंबर दिला आणि माझ्या मुलाचंच बोलणं झालं सगळ्यांसोबत. मी मुलाच्या मनस्थितीत नव्हती, कारण की मला एका पायाला सिटी स्कॅनच्या औषधीमुळं पॅरालिसिससारखं झालं होतं. त्यामुळं मी बोलत नव्हते. माझी हालत खूप खराब होती त्या टाईमला. तिने 4,400 रुपये माझ्या अकाउंटला टाकले त्या टाईमला. म्हणजे त्या दादांच्या अकाउंटला टाकले आणि ते माझ्यापर्यंत दुकानातून माझ्या मुलांनी काढून आणले. त्यामुळं मी तिला इग्नोर करायची. हे खरं कारण होतं. मी तिला इग्नोर करायची, की नाही, दुःखात आपला जो साथ देतो तिला मी इग्नोर करायची. आणि तिला नंतर मला माहीत झालं, की तिला राग कशाचा आला होता ते मी तुम्हाला समोर सांगेलच. तर मग तिने ते टाकायला सुरुवात केली, की ही याच्यासोबत बोलत होती, ही अशी करत होती, हिला सॉरी इंग्लिशचे सरांची लाडकी होती वगैरे असं काहीतरी ती म्हणायची. मी तिला इग्नोर करायची. फोनवर पण बोलायची. राग करायची नाही, काही नाही. आपल्याच ह्याच्यात राहायची मी. राग यायचा कधी-कधी, की खरंच जर सरांची मी एकटीच लाडकी असती, तर मग तुम्ही 12वी पास कसे झाले असते? तुम्ही 10वी पास कसे झाले असते? तुम्हाला सरांनी शिकवलं नसतं. मला केबिनमध्ये घेऊन, एकटं स्टाफ रूममध्ये घेऊन वेगळं शिकवलं असतं. म्हणजे म्हणजे गुरुसोबत बदनाम करायचं कारण तिने केलं. पण मी तिला शेवटपर्यंत इग्नोर केलं. त्याच्यानंतर एक दिवस असाच क्रिसमसचा दिवस होता आणि माझा तो मित्र, त्याने जो जेंट्स मित्र होता, जेंट्सच्या ग्रुपवर त्या मित्राने असं टाकलं, की तो असा दिवसभर टाकत होता त्याच्यावर त्या दिवशी. तर मी त्याला गंमत म्हणून, आता क्लासमेटची गंमत आपण करतो, किती एज हो, आपण त्यांना आरेपुरेच म्हणतो. आपण त्यांची क्लासमेटची गंमतच करतो, काऊन की लहानपणीपासून आपण स्वतः एक झालेलो असतो. लहानपणीपासून एका बेंचवर बसलेलो असतो, परीक्षा द्यायला एका बेंचवर बसलेलो असतो. त्यामुळं तो आपल्यासाठी त्याच वयाचा असतो, ज्या वयामध्ये आपण परीक्षा दिलेली असते, 10वी 12वी पास केलेली असते. तर मी त्याला काहीच बोलले नाही. फक्त एवढंच म्हटलं त्याला मी, की आज तुझं काही खरं नाही बेटा. त्याचं नाव मी नाही घेणार इथे. आज तुझं खरं नाही बेटा. तुझी बायको आज दिवसभरापासून, तू सकाळपासून मोबाईलवर आहे. 9 वाजल्यात रात्रीचे, तू कुणकुण मेसेज टाकून राहिला. तुझी पत्नी आज तुला पण फेकते आणि तुझी फोन पण फेकते. आता मला सांगा, याच्यात कोणती गलत गोष्ट म्हटली मी? कारण की तो क्लासमेट होता. त्याची बायको माझी साहजिकच वहिनी लागत होती. त्यामुळं मी त्याची गंमत केली. मग मी झोपून गेले. मी दुपारी 3 वाजता उठले. औषध गोळ्या घेऊन झोपले होते मी. मुलगी क्लासला गेली होती आणि मुलगा पण बाहेर क्लासला म्हणजे कॉलेजला गेला होता आणि मिस्टर दिवसभर माझे घरी नसतात. म्हणजे सकाळी 9:30ला जातात, रात्री 9:30ला घरी येतात. तर मी फोन उघडला. फोन उघडल्याबरोबर मी अनिशाचा मेसेज त्याच्यावर वाचला, की बघ गं, म्हणजे ती तिला गोष्टी करू लागत होती लेडीजच्या ग्रुपवर. आता माझं लेडीजच्या ग्रुपवर काहीच नव्हतं टाकलेलं. तिने काय केलं, सेंड करून चुकून इकडे मेसेज टाईप केलेला होता. मग त्यांना माझं म्हणणं असं झालं, की तिने काय म्हटलं अनिशाने, की बघ, तिला वय समजत नाही, तू आपल्याच वयाचा आहे, तू आता मोठा झालेला आहे आणि हिने असं म्हटलं, मला हे आवडलं नाही. त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. तर तिने असं कमेंट्स केली. माझा पारा चढला, की तुम्हाला मी किती दिवसाची पाहत आहे. सगळ्यात पहिले मी ना जेंट्सच्या ग्रुपवर टाकलं ना लेडीजच्या ग्रुपवर टाकलं. साहजिक म्हणजे मी जेंट्सच्या ग्रुपवर अनिशाचा अपमान करू शकली असती, की काका तुला नालायकपणा का सुचते, असा का टाकायचं असं. ग्रुप मी तयार केले आणि तुम्ही माझ्याबद्दल किती दिवसाच्या वाईट बोलत आहात. पण नाही, अनिशा माझी बेस्ट फ्रेंड होती. मला तिला ग्रुपवर अपमानित करायचं नव्हतं. म्हणून मी तिला स्वतः फोन केला आणि तिला विचारलं, तुला काय प्रॉब्लेम आहे, किती दिवस झाले, मी तुला बरेच दिवस झाले पाहून राहिली, की तू अशी माझ्याबद्दल बोलते, ती पण बोलते, तू पण बोलते, ती पण बोलते, तू पण बोलते, काय मॅटर आहे. नाही ग सीमा, सॉरी ग सीमा, नाही ग सीमा, सॉरी ग सीमा, माझं चुकून मेसेज सेंड झाला, मला तू लेडीच्या ग्रुपवर टाकायचा होता, मला पर्सनल मेसेज करायचा होता, असं झालं तसं झालं.
मी तिला म्हटलं सध्या माझं डोकं खराब आहे, तू माझ्यासोबत बोलू नको. आणि माझी एक गोष्ट आहे, जर राग आला तर समोरच्यापर्यंत 25 किलोमीटरवर 50 किलोमीटरवर राग गेल्यापेक्षा मी त्यांचा नंबर ब्लॉक करते. म्हणजे आपला राग आपल्यापाशी राहतो, आपण त्याच्यावर विचारविमर्श करतो, आपली स्वतःची पण चूक पाहतो, नंतर मग रिलॅक्स झाल्यावर त्यांना आपण फोन करतो. तिने खूप सारे फोन केले मला, 10 ते 15 मिस कॉल तिचे होते मला, पण मी तिचा फोन नाही उचलला. ब्लॉक लिस्टमध्ये ट्रू कॉलरवर नंबर येतात हे तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर इनी मला फोन केला. तर इनी मला काय म्हटलं, थांब गं सीमा, ऐकून घे, आम्ही बोलत होतो, मला माहिती आहे म्हटलं तुम्ही बोलत होत्या, तू तिची चापलूशी करू नको. तुम्ही पुष्कळ दिवसाच्या माझ्या बाबतीत ग्रुपवर बोलत आहात, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, मी लेफ्ट घ्यायचं का, मला सांगा. म्हटलं मला काही टेन्शन नाही आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सोडून वेगळी राहते, मी माझा नंबर बदलवते. आणि मी तिला एक गोष्ट म्हटली, मी म्हटलं तो तिचा मित्र पहिले आहे की मी तिची मैत्रीण पहिले आहे. त्याला म्हटलं तर तिला राग का आला, हा शब्द फक्त एवढा म्हटला. आणि माझ्यासोबत जास्त आता बोलू नको, तू स्वतःला क्लिअर करू नको, तू तिच्यासोबत गोष्टी करू लागली, आता मी तुझा नंबर ब्लॉक करते, मला बिलकुल तू फोन नाही करायचा, तिने पण फोन नाही करायचा. मी हिचा पण नंबर ब्लॉक केला, तिचा पण नंबर ब्लॉक केला. आता अनिशाचा नंबर ब्लॉक केला, तर अनिशाला मी ओळखत होती की अनिशासोबत मी जर 8 दिवसांनी सुद्धा बोलली असती या गोष्टीवर तरी अनिशाला प्रॉब्लेम नसता, अनिशाला काहीच प्रॉब्लेम नसता. माझा राग शांत झाल्यावर मी दुसऱ्या दिवशी जरी बोलली असती तरी अनिशाला प्रॉब्लेम नसता. पण यूट्यूबवाली जी होती ती लहानपणीपासून युगोवाली होती, ते मला माहीत होतं. कारण की मी लहानपणीपासून तिच्यासोबत, तिच्या क्लासमेट होती, तिची अ आणि ब वर्ग होते, पण तिला मी ओळखून होती की तिची किती शिष्टपणा करायची, ती कोणासोबत राहायची आणि माझ्या गॅदरिंगमध्ये ती कशी जेलस व्हायची, हे सगळं मला माहीत होतं तिचं. त्यामुळं तिचा इगो दुखावला गेला. टिपिकल, हिने माझा अपमान कसा केला, हिला तर मी मदत केली किंवा ही दबली नाही मला, असं तिचं मॅटर झालं. तिचा इगो दुखावला गेला. तर संध्याकाळी त्याच दिवशी रात्री मी म्हटलं अरे आपण फालतू अनिशावर, मला काही माहीत नाही काय सांगितलं अनिशाला, मला काहीच माहीत नाही. मग तिकडे परस्पर त्यांचं बोलणं झालं. मग माझं काय झालं, मी अनिशाला ग्रुपवर, लेडीजच्या ग्रुपवर, जेंट्सच्या ग्रुपवर झालं होतं, पण जेंट्सच्या ग्रुपवर मी अजूनही काही टाकलेलं नव्हतं. मग अनिशाला मी लेडीजच्या ग्रुपवर एक हे केलं, मेसेज केला की का गं तू म्हणते शांत राहा, असं राहा, तसं राहा, मग तू जे केलं ते चांगलं केलं का, तुम्ही असं करायचं का. आणि 2 व्हिडिओ टाकले जे आपले येतात एका पर्सनल ॲपवर, ते टाकले. ते तर साहजिक चालतंच, कुठे आपण कोणतेही टाकतो, सुविचाराचे टाकतो वगैरे टाकतो. त्याच्यातल्या माझ्या 2 मैत्रिणी होत्या, जी बुलढाण्यावाली होती आणि अकोल्यावाली एक मैत्रीण होती, ती राजकारणात होती. त्या दोघींनी पण मला रागावलं की तू असे ग्रुपवर व्हिडिओ टाकू नको, तर कशाला टाकत आहेस. तर मी म्हटलं बरं राहू द्या. बुलढाण्यावालीला म्हटलं राहू दे, काही हरकत नाही, तू म्हणते ना मी नाही टाकत. तिला म्हटलं मी नाही टाकत, म्हटलं काही हरकत नाही म्हटलं. तरी मग तो विषय तिथेच क्लोज झाला. मी फक्त तिला कंप्लीट मेसेज केला त्या ग्रुपवर की बघ अनिशा, ही आज आलेली आहे, मी तुझ्यासोबत गेले, लग्न झालं, त्याच्यानंतर 10 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, आता मी अमरावतीला राहायला आल्यापासून तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तू माझ्या घरी आहेस, मी तुझ्या घरी आहे, तू मला वाटतं तेव्हा मदत केली आहे, मी पण तुझ्या घरी आलेली आहे, तू पण माझ्या घरी आलेली आहे, आपलं एवढं एक होतं, ही आपल्यामध्ये कुठून आली, तुला हिचा भाग कसा काही आला लागला, म्हणजे तू हिच्यासोबत माझ्याबद्दल कशा बोलायला लागली, हे तिला म्हटलं मी. ते टायपिंगवर म्हटलं, टाईप करून ग्रुपवर टाकलं मी. तर त्याच्यानंतर जी यूट्यूबवाली टिपिकल होती तिने काय केलं, लगेच त्याच्यातून लेफ्ट घेतला. आणि नंतर राहिला प्रश्न अनिशाचा. तर अनिशाचं काय बोलणं झालं मला काहीच माहीत नाही. अनिशाने मला एकदम खतरनाक मेसेज केला. मी नंतर अर्ध्या तासांनी तिचा टायपिंगचा मेसेज पाहिला की एकदम मला धक्का बसला की मी म्हटलं बाप रे, हे एवढं मोठं. म्हणजे तिने त्याच्यात टाईप करून सांगितलं की सीमा बघ, आम्ही तुझी मदत केली, तिने तुझी मदत केली यूट्यूबवालीने, आणि तू अशी आमच्यासोबत अशी वागली, तू तिला हे म्हटलं की तू माझी जात काढली. हा टिपिकल शब्द तिने वापरला मला, अनिशाने, तू माझी जात काढली. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला आता सांगते की तिने जी म्हटलं की मला जात काढली, त्या जातीचे ग्रुपवर माझ्या 15 ते 20 जण होते. त्या जातीचे, आता तुम्ही सांगा मैत्रीमध्ये जात कोणी काढतं का, आणि विशेष म्हणजे तिने याच्यावर भर दिला की तुझ्यामुळं असा निघून गेला, तुझ्यामुळं ती मुलगी निघून गेली. तर ज्या लोकांना निघायचं होतं ते मला पहिला कॉन्टॅक्ट करायचे. एक मैत्रीण ठाण्याला राहते, तिने मला कॉन्टॅक्ट केला. ती म्हणे सीमा मला 2 याच्यावर नाही राहायचं आहे, मी जेंट्सच्या ग्रुपवर आहे, तिकडे आमच्या सगळे गावचे लोक आहेत, मी या लेडीजच्या ग्रुपवर लेफ्ट घेऊ का. म्हटलं हो घेऊन घ्या म्हटलं. आणि त्याच दिवशी, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी ते मॅटर घडलं. तिने जे नाही ते मला त्या टायपिंगमध्ये बोलायला सुरुवात केली की तुझ्यावर अजून असा प्रसंग येऊ, की अनिशाने, की ती रागाच्या भरात तिने खूप मेसेज केले मला त्या ग्रुपवर.
तर तुला अजून काम पडो आमच्यासोबत आणि मी तुला मदत करो आणि तुझी मुलं चांगली आहेत. आणि हो, तिने एक गोष्ट आवर्जून म्हटली की तू जे माझी जात काढली त्याचं रेकॉर्डिंग माझ्यापाशी, आता तुला रेकॉर्डिंग टाकू का? मग तिथे माझाच जीवावर आली की तिने मला काही पण म्हटलं असतं तर मी सहन केलं असतं की जाऊ दे, मैत्री तुटली तर तुटली, काही हरकत नाही. पण तिने काय म्हटलं की तू माझी जात काढली. मग मला धडाधड फोन यायला सुरुवात झाली, कारण की ऑलरेडी त्या ग्रुपवर तिच्या अनिशाच्या समाजाचे लोक खूप सारे होते. हे जातीमातीचं प्रकरण झालं होतं आणि खूप सारे लोक होते. त्यांनी सगळ्यांनी मला फोन केले की सीमाताई, सीमा तू खरंच जात काढली का? तू असन तर तू ग्रुपवर माफी माग, आम्हाला ते पटलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही म्हणता ना मी तसं करेल, काही हरकत नाही. आजही मन त्या गोष्टीसाठी माझं दुखलेलं आहे. मी तिला म्हटलं तू एक काम कर, तू ना जे म्हटलं तुला जो रेकॉर्डिंग आहे, मी तुझी जात काढली, समाज काढला, तर तू त्याचं रेकॉर्डिंग ग्रुपवर टाक. मी तुझ्या घरी येऊन मुलीला व्हिडिओ बनवायला लावते आणि मी तुझी माफी मागते, नाही तर ग्रुपवर तुझी माफी मागते. तुझ्या घरी येणं तुला पसंत नसेल तर ग्रुपवर तुझी माफी मागते आणि आपली मैत्री कायमची संपून जाईल. काही हरकत नाही, काही हरकत नाही. माफी मागितली म्हणून नाही, काही हरकत नाही. पण तू ग्रुपवर पहिले रेकॉर्डिंग टाक. आता तिच्याजवळ जर रेकॉर्डिंग असतं तर तिने साहजिकच टाकलं असतं. मी तिला अर्ध्या तासाचं इंटिमेशन दिलं नाही टाकलं, 1 तासाचं इंटिमेशन दिलं नाही टाकलं, 3 तासाचं इंटिमेशन दिलं नाही टाकलं. रात्रीचे 12 वाजले, रात्री 12 वाजता सगळे ऑनलाईन होते. मी ग्रुपवर मेसेज टाकला की मी उद्या सकाळपर्यंत ग्रुप डिलीट करते, कारण की मी तयार केलेला आहे. मी पण नाही आहे याच्यात, माझं मन दुखलं होतं. मी ग्रुप डिलीट करते, तू रात्री सकाळी 6 वाजेपर्यंत मला रेकॉर्डिंग ग्रुपवर लागेल. मला ग्रुपवर रेकॉर्ड लागेल. मी ग्रुप डिलीट करणार नाही, काहीच नाही. मी तुझी माफी ग्रुपवर मागेल, नाही तर तू जर म्हणशील घरी येऊन तुझा नमस्कार करतो, मी घरी येऊन तुला नमस्कार करेल. अनिशाजवळ रेकॉर्डिंग नव्हतीच, कारण की समोरच्या यूट्यूबवाल्यांनी तिला फसवलं होतं. हे तिने मला नंतर सांगितलं की तिने सांगितलं होतं तिला की माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे की तिने तुझी जात काढली म्हणून. आणि ते जात काढली म्हणजे साहजिकच कोणाच्याही जीवावर येतो. आम्हालाही काही म्हटलं की आमच्या जीवावरच येतं ना, त्यामुळं ती रागाच्या भरात तिने पूर्ण मेसेज केले होते, कमेंट्स केले होते ग्रुपवर. मग झालं तेवढ्या याच्यावर तिने रेकॉर्डिंग टाकलं नाही. मी सकाळी ग्रुप डिलीट करून टाकला. मी सकाळी ग्रुप डिलीट केला आणि झालं असं की त्याच्यानंतर लगेच माझ्यासोबत कोणाचं बोलणं नव्हतं, काही नव्हतं, काहीच नव्हतं. मी सगळ्यांची अलिप्त झाली होती. ग्रुप डिलीट केल्यानंतर ना त्या ग्रुपवर ना या ग्रुपवर माझी मनस्थिती खराब झाली होती की ऑलरेडी कॅन्सरचं सहन केलं. आपल्याला घरचे प्रॉब्लेम्स असतात बरेचसे काही, आणि यांचं पण कोणी सांगितलं सहन करायला, चला व्हा, वेगळं व्हा, अलग व्हा. माझं तसं तत्व आहे. मी वेगळी झाली, मला काही लेणं देणं नव्हतं कोणाचंच. तर त्याच्यानंतर यांनी हे कुठेतरी मी एका मैत्रिणीकडे मला बोलवलं 26 जानेवारीला मागच्या वर्षी. मी 26 जानेवारीला तिच्याकडे गेले. तिथून आल्यानंतर मला ना यांचे व्हिडिओ सेंड केल्या गेले. एका मैत्रिणीने, एका मित्राने वगैरे मला व्हिडिओ सेंड केले की सीमा तू दिसत नाही आहे याच्यामध्ये, तू गेली नव्हती का? तर मी ते व्हिडिओ पाहिले. अचानक घरी आल्यावर मी ते व्हिडिओ पाहिले. व्हिडिओ पाहिल्यानंतर मला काहीच वाटलं नाही, काही नाही. कारण की चला ह्या भेटलेल्या असेल, काही असेल, यांना मी थोडी पैसे दिले आहेत ना, ह्या स्वतःच गेल्या असतील. अख्ख्या ग्रुपच्या मैत्रिणी होत्या त्याच्यामध्ये, अख्ख्या ग्रुपच्या. जे नंबर मिळवून माझ्याजवळ येऊन मी ग्रुप तयार केला होता त्या सगळ्या मैत्रिणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या. मला काही मॅटर नव्हतं, माझं मन नाही दुखलं, काही नाही, कारण की मी ऑलरेडी त्या दिवशी बाहेर होते. तर त्या दिवशी रात्री अनिशाचा मला फोन आला. मी उचलला नाही अनिशाचा फोन. मला तिचे 3 मिस कॉल दिसले, मी उचलला नाही. ह्या बाहेर गावावरून आल्यानंतर मग एका बुलढाण्यावाल्या मैत्रिणीचा मला फोन आला. तिचा पहिले फोन आला, मी नाही उचलला. दुसऱ्यांदा फोन आला, मी उचलला. का गं सीमा, तू कोणाकडे गेली होती? तिच्या बहिणीकडे मी जाऊन आली होती. तिची चुलत बहीण लागते ती, मी तिच्याकडे जाऊन आली होती. तर तू गेली होती का? असं होतं का? हो. काय गोष्टी झाल्या, कशा बोलल्या आणि काय म्हणाली ती, तिचं घर कसं आहे, बाकी सगळं झालं. तर तिला का म्हटलं मी, का गं तुम्ही भेटल्या का म्हटलं. हो म्हणे. म्हटलं कुठं भेटल्या गं? तर म्हणे आम्ही नाक्यावर भेटलो म्हणे, अकोल्याला. कारण की ती बुलढाण्यावाली थोड्या दिवसासाठी अकोल्याला स्थायिक झालेली होती, म्हणजे स्थायिक झाली होती. तर आम्ही नाक्यावर भेटलो म्हणे. हो का गं, छान झालं का म्हटलं. म्हणे अनिशा तुझ्या फोनची खूप वाट पाहत आहे गं म्हणे, तिला फोन करणं, तिला तुझी खूप आठवण येऊन राहिली, तिने तुला खूप मिस केलं म्हणे. तर माझ्याजवळ ज्या मैत्रिणीकडे ह्या गेल्या होत्या त्या मैत्रिणीचा नंबर माझ्याकडे होता. तर मी तिला पण फोन केला की का गं मला नाही बोलावलं तू, आणि मला आठवण नाही आली का माझी? तू हे म्हटलं बोलावलं नाही म्हटलं, माझी आठवण तुला आली नाही का हे म्हटलं मी तिला.
तर ती का म्हणे नाही गं म्हणे, मी यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं म्हणे 2-3 मुलींना, का गं सीमा नाही आली का? तर यांनी सांगितलं म्हणे मला 2-3 मुलींनी की ती ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये. म्हटलं हो गं, यांना ना कुठे जायचं असलं मला ॲडमिटच करतात म्हटले. मला असा येऊन राहिला त्या गोष्टीचा. काही हरकत नाही म्हटलं, ॲडमिट होती ना? हो गं म्हटलं, मी ॲडमिटच होती. तर ते विषय तिथंच क्लोज झाला. मला काही टेन्शन नव्हतं, कोणत्याच गोष्टीचं नाही, मला काही घेणं देणं नव्हतं. मग मी बुलढाण्यावाल्या मैत्रिणींना विचारलं की कागं तुम्ही कुठं भेटल्या? तर ती म्हणाली की आम्ही नाक्यावर भेटलो. तिथे तो विषय क्लोज झाला. मला त्या गोष्टीसाठी बोलायचं नव्हतं. मला अनिशासोबत बोलायचंच नव्हतं मला, कारण की मला जोपर्यंत तिची रेकॉर्डिंग भेटत नव्हते तोपर्यंत मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही येणार होती परत. त्यामुळे माझं मन दुखलं होतं, कारण की मी कोणाची जातपात काढत नाही हे मला माहीत होतं. मी ज्या खेड्यावर माझी आई 16 वर्ष नोकरीवर होती, त्या ठिकाणी अर्धे त्या समाजाचे लोक होते, ज्या समाजात मी जेवण खावण केलं, जिथे मी राहिली. मग मी अशा समाजाबद्दल काही बोलेल का? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता, की आम्हाला असं वाटत नाही सीमाताई की तू अशी बोलली असेल म्हणून. तेवढं ते बरं की ग्रुपवरच्या 60% 70% लोकांनी माझ्यावर विश्वास केला की सीमाताई तू अशी बोलत नाही, सीमा तू अशी बोलू शकत नाही. मग त्याच्यानंतर तो विषय तिथंच क्लोज झाला. मग मी म्हटलं काही हरकत नाही, तुला वाटतं ना अनिशासोबत मी बोलायचं, तर मी रात्री तिला फोन करते, तिच्यासोबत मी बोलून घेते. तर मग रात्री मी तिला फोन नाही केला. म्हटलं जाऊ दे, उद्या करायचं. म्हटलं फोन कुठे करते. त्याच दिवशी रात्री मी फोन पाहायला बसलीत. एका पर्सनल ॲपवर तिची मुलगी होती अनिशाची, आणि तिने एक व्हिडिओ अपलोड केला. मी तिचे फॉलोअर्स होती. तर तो व्हिडिओ पाहिला. म्हटलं बापरे, हा व्हिडिओ तर बुलढाण्यावाल्या मैत्रिणीच्याकडचा आहे. म्हटलं ती अकोल्याला स्थायिक झालेली आहे आणि तिची मुलगी तिथे टिपिकल म्हणजे सगळ्यांची नावं घेऊन राहिली होती. त्या मैत्रिणी मला तिथे रेंगाळताना दिसून राहिल्या. एक ती यूट्यूबवाली मैत्रीण आहे, ती पण त्या व्हिडिओमध्ये दिसली मला, आणि ही अनिशा दिसली, आणि ही आंघोळीला गेली होती बुलढाण्यावाली मैत्रीण. आणि म्हणजे ती आंघोळ करताना तिथून बोलून राहिली होती. तो स्पष्ट त्याच्यामध्ये आवाज येऊन राहिला होता की ती बाथरूम वगैरे मधून कुठेतरी पॅक जागेतून बोलून राहिली बा. आंघोळीला गेली वगैरे मला माहीत नाही, पॅक जागेतून बोलत आहे मला माहीत होतं. तसा तिचा आवाज येऊन आला होता. म्हणजे आवाज ती नाही बोलली त्याच्यामध्ये. मग एक त्याच्यामध्ये ना भातकुलीची मैत्रीण होती त्या व्हिडिओमध्ये. तर त्या भातकुलीच्या मैत्रिणींनी अकोल्याच्या मैत्रिणीला फोन लावला होता की का गं सीमाला बोलावलं ना, सीमा आली नाही. तर तिने काय म्हटलं तिला की त्या मुलीने की म्हणजे अकोल्याच्या मैत्रिणींनी, नाही गं मी सीमाला विचारलं होतं, तर तसं माझं तिच्यासोबत बोलणं झालं होतं. ती म्हणे काका आम्ही इथे जाऊ तिथे जाऊ. म्हटलं नाही, माझ्या मुलीची परीक्षा वगैरे आहे, काही हरकत नाही म्हटलं. कारण की मला त्याचं मॅटरच नव्हतं ना कोणत्या गोष्टीचं, त्या कुठे गेल्या काय केलं मला घेणं देणं नव्हतं, कारण की माझं मन दुखलेलं होतं त्यामुळं. मग मी म्हणजे तो व्हिडिओ पाहत गेले समोर. तर ही मुलगी थोडं करून पूर्ण तिच्या घराची शूटिंग करता आतमध्ये गेली. तर म्हणते मौसी ने मेरे को वहाँ पे आने के लिए मना किए, उनकी बातें चालू है. तरी ती जशी बाहेर निघाली तसंच ना त्याच्यामध्ये गोष्टीचं रेकॉर्डिंग झालं की कागद सीमा काय म्हणते बघ. कोण म्हणते? भातकुलीची मैत्रीण जी ग्रुपवर होती. आपण आता तिला बोलावलं, ती आता आली नाही. आता काय करेल, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाईल. हां, ढुंगणात सलाईन घेईल. बघा तिची घाणेरडी भाषा किती मॅटर खराब. ढुंगणात सलाईन घेईल आणि ग्रुपवर व्हिडिओ टाकेल किंवा स्टेटसवर व्हिडिओ ठेवेल की तुमच्यामुळं तिची तब्येत खराब झाली. म्हणजे ज्या होत्या अकोल्याला त्यांच्यामुळं माझी तब्येत खराब झाली. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी अशी कामं करेल की व्हिडिओ हे घेईल, सलाईन घेईल आणि व्हिडिओ टाकेल स्टेटसवर आणि ग्रुपवर की यांच्यामुळं माझी तब्येत खराब झाली म्हणून. म्हणजे तिचे विचार किती घाणेरडे असले पाहिजे माझ्याविषयी. आणि मी जसं ते गोष्ट ऐकली तशीच माझी तळपायातली मस्तकात गेली की खरंच कॅन्सर नाटक आहे का? कॅन्सर तुम्ही सांगा मित्रांनो, खरंच कॅन्सर नाटक आहे का? जे कॅन्सर लाखो करोडो लोक टाटा हॉस्पिटलला, RSTमध्ये, NCRमध्ये ते सगळं जे घेत आहेत ट्रीटमेंट, ते खरंच नाटक करत आहेत का? तिथं खरंच असं आहे का वातावरण की ते व्हिडिओ काढू शकतात? असं एकही कॅन्सर हॉस्पिटलचा व्हिडिओ जो चांगला झाला असेल तोच व्हिडिओ काढतो. मी स्वतः रिकाम्या जागेवर सलाईना लावून घेईल आणि स्वतःच मी हे काढेल व्हिडिओ. म्हणजे समोरच्या मॅडमच्या परिस्थिती म्हणजे त्यांची मेंटॅलिटी किती घाणेरडी असली पाहिजे माझ्याविषयी. मला खूप राग आला. आणि मग नंतर मला क्लिअर झालं की यूट्यूबवाली तिथे होती, अनिशा तिथे होती, बुलढाण्यावाली तिथे होती, बुलढाण्यावालीच्या घरी होती. मी बुलढाण्यावालीला संध्याकाळी विचारलं होतं की तुम्ही कुठे भेटल्या? तर तिने खोटं बोललं, माझ्यासोबत नाक्यावर होत्या. का बरं? नंतर तिला विचारलं मी, तू खोटं का बोललीस? तर तिने सांगितलं मला की तुला राग येईल.
की मी तुला सांगितलं की आम्ही माझ्या घरी भेटल्या म्हणून. कशाला? कोणाच्या घरी कोणाला बोलवायचं ते त्यांचं पर्सनल मॅटर असतं, ते माझं मॅटर नव्हतं. मग मला कशाला राग येईल? मला कशाला राग येईल? मला कोणत्या गोष्टीचा राग? मला मॅटरच नव्हतं ना माझं राग यायचं. मला काही फरक नव्हता पडत ना. पण मग नंतर त्यांनी, मी तुम्हाला हे गोष्ट जी आहे हे आता पुढच्या भागामध्ये सांगते. एक व्हिडिओ अजून अपलोड करते आणि तुम्हाला समोर सविस्तर सांगते की माझ्या मैत्रीमध्ये या मुलींनी गद्दारी कशी केली.